जिंकून आपण बघतो ध्रुवी 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तर फलंदाजीसाठी आमंत्रण केलं गेलं आहे ते म्हणजेच रॉयल स्टार भाईंदर संघाला पहिलं षटक आपण बघतो ध्रुवी पूर्वी 11 संघाकडून आपण बघतो स्ट्रायकरला बघतो आपण सूरज याला आणि नॉस्ट्रेलियाला आपण बघतोय आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. खेळायला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन आपण बघतोय अमय आकाशे नक्कीच एक चांगला खेळाडू आहे टेनिस विश्वातील. पहिला चेंडू आपण बघतोय सेट डाऊट खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय सीमारेषेवर. समालोचक क्षणाला मानवंदना देण्यासाठी पहिल्या चेंडूवर सूरज याच्या बॅटमधून आलेला आहे उत्तुंग अशा षटकार. धन्यवाद. नक्कीच अमय आकाशाच्या पहिल्याच चेंडूवर भेदक मारा करण्याचा प्रयत्न सूरज याच्या माध्यमातून पाहायला मिळाला गेला. आणि या षटकाराची धावसंख्येला आकार भेटतो. धावसंख्या एक चेंडूच्या सामन्यात 6 या धावफळ करावं लागल्या जातात. पुढचा चेंडू घेऊन सूरजसाठी अमय आकाशे यावेळेला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्यामुळे मात्र क्षेत्ररक्षकाला चुकून चेंडू निघून जातो सीमारेषा पार 4 धावांसाठी. धन्यवाद. नक्कीच बघितलं आपण सूरज जबरदस्त खेळी करताना आपल्याला संघासाठी आपला पाहायला मिळतो. 2 चेंडूवर पहिल्या चेंडूवर बघितलं तर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकाराच्या दिशेने आपण बघितलं 10 या धावसंख्येवर खेळतोय. स्वतःची वैयक्तिक खेळ खेळतोय. नक्कीच 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी करण्याचा प्रयत्न असेल तो फलंदाज सूरज याचा. तर अमय आकाशे नक्कीच गोलंदाजीमध्ये कमबॅक करावं लागेल. पुढचा चेंडू घेऊन अमय सूरजसाठी आता वेळेस जबरदस्त चेंडू खेळून काढला जातोय. टू द ड्राईव्ह पुन्हा एकदा क्षेत्राचा चकून चेंडू निघून गेलाय तो सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा आलेला या शानदार असा एक चौकार. धन्यवाद. तर नक्कीच आपण बघितलं तर सूरज नक्कीच याची बॅट तळपली जाते. आपण बघितलं 3 चेंडूवर चांगली धावसंख्या याचा प्रक्रम त्याच्या माध्यमातून केला जातोय. लगातारच्या 2 चेंडूवर 2 चांगले असे उत्तुंग असे चौकार आपण पाहायला मिळतो. तर अमय आकाशे नक्कीच काहीतरी कमबॅक करावे लागेल कारण आपण बघतोय पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या 2 चेंडूवर सलग 2 चौकार खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सूरज याच्या माध्यमातून. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय चालू असलेला सामना. पुढचा चेंडू घेऊन त्या मात्र चेंडूचा खेळण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण होते मात्र चेंडू क्षेत्र चकवतो. एक धाव घेतला दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो. कॉलिंग होतोय आणि चेंडू येईपर्यंत या 2 धाव पळून पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावण्याची संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोचते ती 16 या धावसंख्येवर. तर अमय याच्या गोलंदाजीचे 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या आपण बघतोय ध्रुवी पूर्वी 11 संघाची ती रॉयल स्टार भाईंदर संघाची आपण धावसंख्या बघतोय ती म्हणजेच 16 या धावसंख्येवर. तर एक चांगला आपण खेळाडू बघतोय अमय आकाशे. नक्कीच चांगल्या टेनिस विश्वामध्ये खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तोच गोलंदाज पुन्हा एकदा त्यामुळे ताकोटावर चेंडू एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की नाही. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. एकाच धावावर समाधान मानावं लागेल ते सूरज याला आणि या एका धावण्याची संघाच्या धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या पोचते ती 17 या धावसंख्येवर. संतोष यांना विनंती असेल आपण मंचावर येऊन बसायचं आहे. संतोष त्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी सहकार्य लाभलं गेलं आहे. त्यांना मी विनंती करतोय की आपण मंचावर येऊन बसायचं आहे.
तर या शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील अमय आगाशे याचा. थोडंसं गीड फास्ट करा. शेवटचा चेंडू घेऊन आपण बघतोय अमय आगाशे. आता मात्र जबरदस्त खेळायचा प्रयत्न रॉड्रिक्सचा. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय. कॉलिंग होतं व्यवस्थित. चेंडू कसा उशिराने येतो आणि नक्कीच एकाच धावावर समाधान मानावं लागेल. आणि या एका धावण्याची संघाची धावसंख्या पोहोचली ती पहिल्या षटकाच्या सर्व्हनंतर बिनबाद 18 धावा. पाणी घेऊन जायचं आहे. आपण फक्त हाफिज बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026 नक्कीच ग्रँड फिनालेचा दिवस आज आपण बघतोय. आणि नक्कीच या आता फिनालेसाठी अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेसाठी उपस्थित दर्शवतील. थोडंसं फास्ट जायचं आहे. तर पहिल्या षटकाच्या सामन्यात धावसंख्या धावफल करू लागले ते 18. थोडंसं फास्ट करायला खेळायचं आहे. तर शॉन रॉड्रिक्स आपण बघतोय फलंदाजी मार्कवर असतानाच आपण बघतोय क्रमांक 2च्या षटक हाताळताना आपण बघतोय ध्रुवी पूर्वीत 11 संघाचा गोलंदाज तो म्हणजेच आपण सूरज सिंग. सूरज टू शॉन रॉड्रिक्स नक्कीच चांगला सामना असेल. आपण दोघांमध्ये बॅटल रंगणारा पाहायला मिळाला पाहिजे अशी प्रेक्षकांची आशा असेल. पण बघूया नक्की ते हे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळला गेला जातोय तो गोलंदाज सूरज सिंग मार्फत. सूरज सिंग तर व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न शॉनचा. फक्त एकच धाव अंकित केली जाईल कारण चेंडू कैसा खाली राहतो आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल. आणि एका धावण्याची संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 19 धावा या संख्येवर. तर आता बघूया आपण स्ट्राईक एंडला पाहतोय फलंदाज सूरज. चांगली फटके आपण त्याच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटले. आणि पुन्हा एकदा हलक्याचा कट करण्याचा प्रयत्न. झेलचीतची संधी आणि मात्र यावेळी सूरज याच्या खेळीला पूर्णविराम भेटला. तो झेलचीतच्या रूपाने सूरज याची खेळी संपुष्टात आहेत. धन्यवाद. तर आमचे प्रमुख पाहुणे महेश दळवी यांचं इथे आगमन झालं. त्यांना नक्कीच आमचं फॉलो बॉईज ऑफिस बॉय यांच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष असं स्वागत करतोय. वेलकम. तर नवीन फलंदाज आपण बघतोय पराग पाथारे. तर 2 चेंडू टाकून सूरज सिंग नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या संघासाठी आपण बघतो 2 चेंडू टाकलेत, एक धाव मोजलेत आणि एक गडी बाद करण्यात यशस्वी गेला झालाय तो म्हणजे गोलंदाज सूरज सिंग. तर न्यू बॅट्समन आलेला फलंदाज आपण बघतोय पराग पाथाडे. आपण बघतोय स्ट्राईक एंडला आहे सूरज सिंग. पुढचा चेंडू घेऊन स्पिनर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शेट मागे आणि आणखीन एक चांगला झेल घेण्याचा प्रयत्न. यावेळी झेल सुटला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. खूप चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. यावेळी झेल सुटला जातोय आणि या 2 धावा अंकित केल्या जातात. या 2 धावण्याची संघाची धावसंख्या पोहोचते ती रॉयल चॅलेंजर्स भाईंदर संघाची 21 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सूरज सिंग यांना कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच तो करतोय पण क्षेत्ररक्षक थोडेसे काहीतरी कमी पडतात क्षेत्ररक्षणामध्ये. आणि या एकेरी आणि दुहेरी धावण्यामध्ये आपण बघतोय संघाची धावसंख्या वाढली गेली जाते. ती 21 धावा या धाव प्रकार लागला गेला. पुढचा चेंडू सूरज याचा. त्या जोरदार खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात.
यावेळी मात्र कुठली चुकी नाही आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे पराग. याच्या खेळाला पूर्णविराम मिळतोय. धन्यवाद. तर सूरज सिंग नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. 4 चेंडू टाकून झाले पुढचा चेंडू घेऊन फलंदाज विकी साडी. मात्र कुठेतरी धावचीत मध्ये चुकला गेला जातोय. डेड चेंडूचा इशारा. आपण सूरज सिंग पुढचा चेंडू घेऊन नवीन आलेला फलंदाज आपण बघतो क्रमांक 4 वर विकी. तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय सीमारेषाजवळ आणि वन बाउन्स सीमारेषा पार चेंडू निघून गेलाय तो 4 धावांसाठी. धन्यवाद. तर या चौकोनाशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या परिस्थिती 25 या धावसंख्येवर चेंडू टाकून झाले ते 5. सूरज सिंग या गोलंदाजाचे पुढचा चेंडू घेऊन सूरज आता मात्र फाईन लेगचे खेळून काढला जातो. चेंडू दन 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 करत चेंडू सीमारेषा पार. अजून एक चौकार. धन्यवाद. नक्कीच आपण बघितलं तर सूरज सिंग नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळत असताना पहिल्या 4 चेंडूवर नक्कीच 3 धावा मधल्या होत्या. 2 गडीबाद केल्या होत्या. मात्र शेवटचे 2 चेंडू खराब टाकले गेले आणि 2 चेंडूवर 2 चौकार खेचले गेले. ते गोलंदाज सूरज सिंग याच्या गोलंदाजीच्या मार्कवर आणि धावसंख्येत भर पडली गेली. धावसंख्येला आकार दिला गेला. धावसंख्या पोहोचली गेली ती 29 या धावसंख्येवर. मान्य श्री किरण जयरामजी म्हात्रे आपण बघतोय शिवसेना जिल्हा सचिव पालघर जिल्हा सचिव श्री किरण जयराम म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आलेला आहे. त्यांचा आम्ही ऑफिस बॉयज ऑफ फॉलो बॉयजच्या वतीने हार्दिक हार्दिक असा आभार मानतोय. डॅनिश येतोय क्रमांक 3 चा गोलंदाज. षटकार चालताना आपण बघतोय विकी. आता कॉटची संधी होती. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एकच धाव मिळेल या चेंडूवर. 1 धावण्याशी संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुस्थिती 30 या धावसंख्येवर. नक्कीच 30 धावा या धावफलकावर लागल्या जातात. शेवटचे 5 चेंडू असतील या पहिल्या डावातील. गोलंदाज आपण बघतोय दनिश. पुढचा चेंडू घेऊन डॅनिश. आता मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिळवण्याच्या दिशेने खेळून काढला जातो. 1 धाव घेतली जाते. क्षेत्ररक्षक त्यांना दुसऱ्या धावाचा कॉल. मात्र चेंडू काहीसा उशिरापर्यंत येताना सहजरित्या या 2 धाव पूर्ण केल्या जातात. धावसंख्या धावफलकावर या 2 धावण्याशी 32 धावा धावफलकावर लागल्या जातात. 2 चेंडू टाकून झाले डॅनिश याचे. अजूनही 4 चेंडू शिल्लक असलेल्या पहिल्या डावातील विकी नक्कीच चांगली फलंदाजी एकेरी 2 धावावर खेळत असताना आपण बघतोय. चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन डॅनिश. तर नक्कीच सोडून जाणारा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावण्याची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 33 धावा.
एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव मोजली गेली जाते गोलंदाज दानिश मार्फत. तर विकी विकी आणि शॉन रॉड्रिक्स आपण बघतोय फलंदाज क्रीजवर. तर मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळून काढला जातो चेंडू. बॅटची कडा लागून चेंडू निघून जातो फाईन लेग दिशेच्या क्षेत्रामध्ये. आढळून आलेला एक चौकार आणि या चौकाराची धावसंख्येत भर पडली गेली. धावसंख्या पोहोचते ती 37 या धावसंख्येवर. धन्यवाद. तर नक्कीच खूप वेळा आपण चौकार पाहायला मिळाला या षटकामध्ये. 3 चेंडू टाकून झाले आहेत ते डॅनिशाचे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आपण बघतोय या पहिल्या डावातील धावसंख्या आपण बघतोय 37 धावा. पुढचा चेंडू घेऊन डॅनिश. तर आता जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडूची दिशा बदलली गेली जाते आणि नक्कीच एक धाव ही फलंदाज आपण बघतोय ती विकी याला प्राप्त केली जाते. एका धावण्याची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर 38 धावा. आता मात्र 2 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या डावातील. फलंदाज शॉन रॉड्रिक्सच्या माहितीसाठी 2 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस हा नक्कीच असेल तो भाईंदर संघाचा. हो यावेळी जबरदस्त फटका. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. एक शॉन रॉड्रिक्सच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग असा षटकार. नक्कीच जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला भाईंदर संघाची. या षटकारानेशी संघाच्या धावसंख्येत धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 44 धावा. 44. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातील. गोलंदाज आपण बघतो डॅनिशाचा. आता मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते तैनात आणि नक्कीच एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. एका धावावर समाधान मिळेल आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर रॉयल स्टार भाईंदर संघाच्या धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 45 धावा आणि 46 धावांचं आव्हान असेल ते 18 चेंडूमध्ये. ते म्हणजे ध्रुवी पूर्वीत 11 संघाला. तर यशमित 11 उत्तम संघाचा एखादा प्रतिनिधी किंवा कर्णधार आमच्या समालोचन कक्षामध्ये यायच्यात. तसेच भाईंदर रॉयल भाईंदर आणि आपण बघतो पूर्वी ध्रुवी 11 संघाचा कोणी प्रतिनिधी आपण मंचावर या. आता ड्रॉ उडवण्यात येतोय. विनंती असेल आपण यायचं आहे. यशमित 11 संघाचा आहे. तर ड्रॉ उडवला जातोय आपण बघतोय. ड्रॉ उडवला गेलाय बघूया नक्कीच. तर अंकुश मुती पतुप्याकर संघाला इथे बाय भेटली जाते. नक्कीच अभिनंदन असेल. तर नक्कीच ड्रॉ उडवला गेला होता. नक्कीच जे इतर संघ होते आपण विजय हे मॅच चालू असलेले दोन्ही संघाचे प्रतिनिधी नक्कीच आपण त्यांनाच चिठ्ठ्या उचलण्याचा मान दिला होता. त्यांनी त्यांच्यापणे चिठ्ठी उचलण्यात आली आणि नक्कीच आपण बघतोय अंकुश मुती पतुपेकर जुचंद्र संघाला बाय भेटली जाते आणि ते नक्कीच सेमीफायनलमध्ये दाखल झाले आहेत. हार्दिक असं फायनलमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतोय. तर चला लगेचच आपण बघतोय सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. क्षेत्ररक्षक सजून घ्या. भाईंदर बॉईज संघाला विनंती असेल. रॉयल शहर भाईंदर संघाला नक्कीच चांगली धावसंख्या या धावफलकावर लागली गेली जाते आपण बघतोय.
त्याला थोडंसं फास्ट घ्या, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मी रॉयल शहर बांदर संघाला विनंती करतोय. तर 46 धावांचं आव्हान आहे 3 षटकांमध्ये. आपण बघूया पूर्वी ध्रुवी आणि पूर्वी 11 संघाला कशा प्रकारे आव्हान हे पेललं गेलं जातं त्यांच्या मार्फत. या 18 चेंडूमध्ये आपण बघायचं आहे जबरदस्त खेळी आपण बघतोय. सूरज याच्या बॅटमधून आपण बघितलं तर 17 धावांची चांगली खेळी गेली. त्यावेळी आपण बघितलं शॉन रॉड्रिक्स याच्या बॅटमधून सुद्धा 10 धावांची खेळी आपल्या संघासाठी केली गेली. तर आयोजकांच्या माहितीनुसार चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी नसल्या कारणाने 1 धावांची पेनल्टी या सामन्यामध्ये सुद्धा ती राष्ट्र बांदर संघाला लागली जाते. याची दखल घ्यायची आहे. तर रॉयल बांदर संघाने सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे की ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी नसल्या कारणाने तुम्हाला 1 धावांची पेनल्टी ही स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. याची त्यांनी दखल घ्यायची आहे. प्रथम गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय गोलंदाज विकी आला आणि सलामीची जोडी नक्कीच आपण टार्गेट पूर्ण करण्यासाठी समय रियाज आणि अम्मू. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये 2 सामन्यामध्ये चांगली फलंदाजी आपण या 2 फलंदाजांमार्फत पाहिली होती. नक्कीच यावेळी या अंतिम सामन्यावेळी आपण बघूया कशा प्रकारे खेळी आपल्या संघासाठी करतात, आपल्यापर्यंत विजयापर्यंत नेतात की नाही, नक्कीच पाहायला उत्सुकता असेल. तर विकी पहिला चेंडू घेऊन आपण फलंदाज बघतोय समोर रियाज. मागच्या सामन्यामध्ये चांगली खेळी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. तोच फलंदाज सज्ज आहे रियाज. त्यामात्र ऑफ स्ट्रिक सोडून जाणार चेंडू. पहिला चेंडू निर्धाराच्या रूपाने अवांतर धाव आणि या अवांतर धावण्याचे संघाचं खातं खोललं जात आहे ते म्हणजे ध्रुवी पूर्वी 11 संघाचं. विकी पुढचा चेंडू घेऊन आता मात्र जबरदस्त फटका रियाजाच्या पॅडमधून जलचितची संधी आणि याला भेटते सुंदर क्षेत्ररक्षण होतं आणि नक्कीच क्षेत्राच्या चेंडूला दस्तकाला मस्तक देऊन चेंडू निघून जातो सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद. तर मी विनंती करतो आमच्या मान्यवरांना महेश प्रकाश पाटील यांना विनंती असेल आपण मंचावर येऊन बसायचं आहे. तो तुमचं आम्ही नक्कीच ऑफिस बाय जो फॉलो पायच्या माध्यमातून हार्दिक असा आभार स्वागत करतोय. तर आपण बघितलं तर मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं चांगली फलंदाजी केली होती रियाज मार्फत. थोडंसं स्प्रे घेऊन जायचं आतमध्ये, थोडीशी दुखापत जाणवते क्षेत्रक्षाला. लवकरात लवकर जायचं आहे, धावत जायचं आहे. रियाज आणि अम्मू नक्कीच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल 2 फलंदाजांकडून. आपण बघितलं तर सूरज, विकी आणि शॉन रॉड्रिक्स नक्कीच चांगली खेळी केली होती या धावा जमवण्यात. त्याच प्रकारे खेळी ही नक्कीच आपण बघायला लागेल तर रियाज आणि अम्मू या 2 फलंदाजांना करावी लागेल जर विजयापर्यंत सामना जायचा असेल. त्याच प्रकारे आपण बघतोय चला थोडीशी घाई करा, वेळ आपला खूपच वाया जात चालला आहे. आम्ही समजतोय खेळाडूला दुखापत झाले आहे पण आपल्याला अजूनही सेमीफायनल आणि फायनलचा सामना सुद्धा
खेळवायचा आहे, कमीत जास्तीत जास्त षटकांचा कसा खेळवला जाईल नक्कीच याकडे आमचं आयोजकांचं लक्ष असेल. थोडंसं सहकार्य करायचं आहे. तर विकी पहिला चेंडू निर्धार सोडला असताना नक्कीच दुसऱ्या चेंडूवर हा चौकार खेचला गेला आहे. रियाज या फलंदाजामार्फत पुढचा चेंडू घेऊन विकी रियाजसाठी त्यामुळे जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव घेतली, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतानाच यावेळी खराब क्षेत्ररक्षण होते आणि त्याचाच फायदा म्हणजे एक अतिरिक्त धाव आणि या 2 धावा प्राप्त केल्या जातात फलंदाज रियाज मार्फत आणि या 2 धावण्याच्या संघाच्या धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या पोहोचते, धाव करू लागली जाते ती म्हणजे 7 या धावसंख्येवर. शेचाळीस धावांचं आव्हान असताना आपण बघतोय नक्कीच चांगल्या प्रकारे फलंदाजी पाहायला मिळते ती ध्रुवी पूर्वी 11 संघाची. फलंदाज रियाज अम्मू या 2 फलंदाजाकडून पुढचा चेंडू घेऊन विकी त्या मात्र जबरदस्त चेंडू नात एक तमाशा देख आणि चेंडू निघून झाला वन्स बाउन्स सीमारेषे पार. हा आला एक चौकार. धन्यवाद. तर बघूया या चौकानीशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धाव प्रकार लागली जाते ती 11 या धावसंख्येवर. नक्कीच आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये ज्या धावा ठोकण्याचा प्रयत्न केला त्याच प्रकारे धावा यावेळी सुद्धा दुसरा डाव आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज रियाज मार्फत. विकी पुढचा चेंडू घेऊन रियाज साठी फुलटो डिलिव्हरी होती, चेंडू मागे लागून आता सुरक्षित रक्षण होते. फक्त एकच धाव भेटली जाईल आणि या एका धावण्याची धावसंख्या बसली ती 12 या धावसंख्येवर. फुलटोस डिलिव्हरी होती, चेंडू काहीसा खाली राहतोय आणि यष्टेच्या हातामध्ये. तर पुढचा चेंडू विकी याचा फलंदाज अम्मू स्ट्राईक हँडला स्टेट डाव जो यॉर्कर मध्ये चेंडू होता क्षेत्ररक्षक तैनात कुठली चूक नाही आणि पहिला आदरा बसतोय तो धुवी पूर्वी 11 संघाला अम्मू याच्या रूपाने. धन्यवाद. नक्कीच आनंदाची बातमी आमच्यापर्यंत पोचते ती म्हणजेच चंदगड येथे चालू असलेली स्पर्धा द ग्रेट मराठा चुंद्र यांच्यामार्फत पतू पॅकर्स जुचंद्र संघ हा फायनलमध्ये दाखल होतोय. नक्कीच हार्दिक हार्दिक आभार. नक्कीच त्यांना शुभेच्छा असतील या आमच्या ऑफिसवर जो फॉलो बाईज मार्फत. तर शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. नवीन आलेला फलंदाज आपण बघतो श्रीकांत शेट्टी, जबरदस्त फलंदाज. त्यामात्र फुलटो डिलिव्हरी कुठलीही चुकी नाही, चेंडू निघून जातो सरळ सीमारेषे पार. श्रीकांत शेट्टी याच्या बटमधून आला हा उत्तुंग षटकार. धन्यवाद. नक्कीच या पहिल्या षटकाची संघाच्या धावसंख्येत भर पडली गेली. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजेच 18 धावा आणि पॅनल्टीची 1 धाव ॲड केली जाते आणि धावसंख्या ही स्कोरबोर्डवर आपण बघतो 19 धावा या ध्रुवी पूर्वी 11 संघाच्या स्कोरबोर्डवर लागल्या जातात.
आता मात्र 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल विजयासाठी ती ध्रुवी पूर्वी 11 संघाला. थोडंसं फास्ट खेळायचं आहे, क्षेत्रक्षांना विनंती असेल. गोलंदाज जयू. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. धावसंख्या धावफलकावर लागल्या तर त्या 18 आणि एक पेनल्टीची धाव ॲड केली जाते. धावसंख्या स्कोरबोर्डवर 19 धावा. आता 12 चेंडू आणि 27 धावांची गरज विजयासाठी. तर जयू क्रमांक 2 षटक घेऊन येतानाच आपण बघतोय. फलंदाज आपण बघतोय तो रियाज. रिओशिप खेळण्याचा प्रयत्न नक्कीच आपण बघतोय. निर्धारच्या रूपाने चेंडू खेळून काढला जातोय. फलंदाज रियाज याने रिओशिप खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू कैसा खाली राहतोय. निर्धार चेंडूची समाप्ती. नक्कीच डिस्कशन करताना आपण बघतोय दोन्ही पंच. नक्कीच व्हाईटसाठी कुठलाही रिव्ह्यू नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे दोन्ही संघांनी. पंचांमार्फत डिसिजन येईल ते मान्य केलं जाईल. निर्धार चेंडूची समाप्ती. चेंडू कसा खाली राहिला होता, अगोदर बॅट फिरली गेली होती ती. फलंदाज रियाज. पुढचा चेंडू घेऊन जयू. पुढचा चेंडू घेऊन जयू. तर मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू कैसा पायावर आदळला जातोय. एक धाव एका लेग बायचा इशारा येतो पंचांमार्फत. धावसंख्या एका धावनेशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बसते ती 20 या धावसंख्येवर. थोडंसं फास्ट खेळायचं आहे. त्यामुळे जबरदस्त चेंडू पडल्यानंतर उचली घेऊन जाणार चेंडू. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आपण बघतोय श्रीकांत शेट्टी यांचा. आणि नक्कीच निर्धार चेंडू समाप्ती. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज जयू याची नक्कीच चांगला प्रयत्न आपल्या संघासाठी कुठेतरी रोखून ठेवलं जाते. फलंदाज दोन्ही फलंदाजांना गोलंदाज जयू मार्फत 3 चेंडू संपल्यावर पुढचा चेंडू घेऊन जयू. श्रीकांत शेट्टीसाठी यावेळी जो पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. मात्र ऑफस्टिक सोडून जाणार चेंडू. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बसते ती 21 या धावसंख्येवर. तर पुढचा चेंडू घेऊन का मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न श्रीकांत शेट्टी याच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक तैनात, कुठल्याही प्रकारची चुकी नाही. आणि श्रीकांत शेट्टी याची खेळी संपुष्टात गडीबाद होतो झेलचितच्या रूपाने. तो फलंदाज म्हणजे श्रीकांत. धन्यवाद. तर यशमित 11 उत्तम संघाचा कर्णधार नक्कीच आपणच्या टॉस बॉक्समध्ये येऊन राहायचं आहे. यानंतर होणारा सामना या दोन्ही संघामध्ये विजेता संघ आणि यशमित 11 उत्तम हा संघामध्ये असणार आहे. सेमीफायनलचा सामना असेल. तर आता मात्र नक्कीच कुठेतरी धावा रोखण्यात यशस्वी झालाय तो गोलंदाज म्हणजे जयू. धावसंख्या धाव फलकावर 21 धावा असताना नक्कीच 2 हादरे या आपण बघतोय ध्रुवी पूर्वी 11 संघाला मोठा फटका बसला जातोय. नवीन फलंदाज आलेला आहे तो म्हणजेच विकी. तर विकी याला नक्कीच चांगली करामत करावी लागला. आपल्या संघाला जर विजयापर्यंत न्यायचा असेल तर आपण बघतोय धावसंख्या धाव प्रकार 21. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. तेच गोलंदाज म्हणजे जयू याच्या पुढचा चेंडू घेऊन विकीसाठी. आता सुरेख चेंडू खाली राहण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण होते यष्टेकच्या मार्फत. निर्धार चेंडूची समाप्ती. नक्कीच कुठेतरी आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेऊन ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज जयू याचा. 5 चेंडू टाकून झाले. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील.
तर इथे आपले आणखीन मान्यवर दाखल होतात हेमराज पांडुरंग भोईर, माजी उपसरपंच चंद्रपडा वाकीवडा ग्रामपंचायत यांचं इथे आगमन होते. त्यांचं आम्ही आयोजकांमध्ये हार्दिक आभार मानतो. यावेळी मात्र चेंडू निघून जातो शिवरेषाच्या बाहेर 6 धावांसाठी फलंदाज विकियाच्या बॅटमधून. धन्यवाद. या षटकांशी संघाच्या धावसंख्येत भर पडले जाते आणि धावसंख्या धाव प्रकारात 27 धावा लागल्या जातात. आता 6 चेंडू आणि 19 धावांची गरज विजयासाठी असेल, ती म्हणजेच दुर्वीपूर्वी 11 संघाला. तर चंद्रपडा ग्राम पंचायतचे उपसरपंच आपण बघतोय हेमराज पांडुरंग भोईर यांचं इथे आगमन झालं. त्यांचं आम्ही ऑफिस बॉय जो फॉलो बॉयच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतोय. वेलकम सर. नक्कीच आपण आमच्या या अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. चला थोडंसं फास्ट खेळा. अजूनही आपल्याला सामने खेळवायचे आहेत. 2 महत्त्वाचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 19 धावांची गरज ही विजयासाठी असेल, ती ध्रुवीपूर्वी 11 संघाला. थोडंसं फास्ट खेळा भाईंदर बॉईज. तर मी यशमित 11 उत्तम संघाच्या काउंटरला विनंती असेल आपण येऊन राहायचं आहे. अतिथी कक्षामध्ये टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. प्रमुख मांडवावर आपण बघतोय हेमराजजी पांडुरंग भोईर यांचं आगमन होत आहे. त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण मंचावर येऊन बसायचं आहे. थोडंसं फास्ट खेळायचं आहे. पंचांना विनंती असेल. शेवटचे 6 चेंडू आणि 19 धावांची गरज विजयासाठी ध्रुवीपूर्वी 11 संघाला. तर नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळली गेली होती जयवी मार्फत. 5 चेंडूमध्ये आपण बघतोय फक्त लेग बाईज आणि व्हाईटच्या रूपाने 2 धावा मोजल्या गेल्या. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला गेला आणि थोडंसं दडपण संघावर उघडण्यात आलं. त्या मात्र स्ट्रेट डाव खेळण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि यावेळी मात्र फलंदाज रियाज हा तंबूत परतला जातो. झेलचितच्या रूपाने गडीबाद होतोय. धावसंख्या धाव ब्लॉकावर 27 धावा असताना. धन्यवाद. तर पहिला मुन्नाच्या पहिल्याच चेंडूवर गडीबाद करण्यात यशस्वी होते फलंदाज रियाज याच्यामार्फत. मिळालेला फलंदाज आपण बघतो मात्र 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. 3 मोठे फटके 2 मोठे फटके खेळले गेले तर नक्कीच एक सामन्याची दिशा व सामन्याला कलाटणी ही मिळू शकते. कशा प्रकारे फलंदाज होते अमय आकाशे नक्कीच चांगला फलंदाज असे आपण बघतोय. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. अमय आकाशाचं नक्कीच फलंदाज आता मैदानावर दाखल झालेल्या क्रीजवर आहे. स्ट्राईक एंडला आहे. नक्कीच कष्ट घ्यावे लागतील आपल्या संघाला विजयापर्यंत न्यायचा असेल तर पुढचा चेंडू घेऊन मुन्ना. त्यामुळे जबरदस्त आकर्षक पद्धतीने खेळून काढणार चेंडू. 1 धाव गेलेले सुंदर क्षेत्ररक्षण होते. फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागेल ते अमय्याला. 1 धाव एका धावण्याची संघाची धावसंख्या उपस्थिती 28 धावसंख्येवर. आता मात्र 4 चेंडू शिल्लक असतील आणि 18 धावेची गरज असेल विजयासाठी, ती म्हणजे ध्रुवीपूर्वी 11 संघाला. 4 चेंडू 18 धावांची गरज. मोठे फटके खेळण्याची गरज असेल ती फलंदाज झाला. त्या मात्र जबरदस्त फटका खेळला तर क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी कुठलीही चुकी नाही. आणखीन एक गडी बाद. त्या मात्र विकियाची खेळी संपुष्ट होते. धावसंख्या धाव प्रकार 28 असताना. धन्यवाद.
तर आपण बघितलं तर मुन्नाच्या पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर एक धाव आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा झेलची जबाने विकेट आलेली आहे. आता मात्र 3 चेंडूवर 3 मोठे षटकार खेचावे लागतील विजयासाठी ते ध्रुवी पूर्वी 11 संघाला, कारण 3 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल विजयासाठी. थोडंसं फास्ट खेळायचं आहे. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. तर मुन्ना पुढचा चेंडू घेऊन त्यामध्ये चेंडू एक धाव घेतली जाते. विकेट क्षेत्रामध्ये खेळून जाणार एक धाव घेतली जाते. एकाच धावावर समाधान, औपचारिकता शिल्लक ठेवण्याचा मानस फलंदाजामार्फत पाहायला मिळतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन मुन्ना. त्या मात्र फुलटॉस चेंडू, भरपूर समाचार घेतला तो चेंडू निघून जातो सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी नक्कीच अगोदर या प्रकारे मोठे फटके आले असते तर नक्कीच विजयाच्या जवळ पोहोचला असता तो म्हणजे ध्रुवी पूर्वी 11 संघ. यशमित 11 उत्तम संघाचा कर्णधार लगेचच यायचा आहे. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या डावातील. चेंडू शिल्लक आणि नक्कीच विजयी होतोय तो म्हणजे रॉयल स्टँडर्ड बांदर संघ आणि टॉप 3 मध्ये पोहोचला गेला जातोय. तर नक्कीच आता सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. तर यशमित 11 उत्तम संघाचा कर्णधार आणि रॉयल स्टँडर्ड बांदर संघाचा कर्णधार लगेचच या नाणेफेक केली जाईल.